श्री स्वामी समर्थ सर्वांना धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज मी नाश्त्याला पोहे करत आहे आणि आम्हाला खूप कामे आवरायची आहेत आणि ननंदबाईच्या घरी जायचे, कारण की भाऊबीजेसाठी। इथे ताई कांदा चिरत होत्या, पण ताईंच्या डोळ्याला पाणी आलं, त्यामुळे मी कांदा चिरायला घेतलेला आहे। आणि ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत, खूप छान आहेत। आणि ह्या आमच्या 2 मुली, तर परू ही माझी पुतणी आहे आणि धन्यश्री ही माझी मुलगी। तर दोघी झोपेतून उठलेल्या आहेत आणि आमच्याकडे आल्यात। अजून ह्या पारुशाच आहेत, तर त्या येऊन बसलेल्या आहेत की काकू काय करते, मम्मी काय करते ते पाहण्यासाठी। तर आम्ही आता यांना सांगत आहोत की अंघोळ करून घ्या, कारण की लवकर आवरायचं आहे आपल्याला, त्यामुळे। तर आता ह्या चाललेल्या आहेत आंघोळ करायला, आंघोळ करून घेतील। आणि मी इथे पोहे तर भिजून घेतलेले, तुम्हाला माहीतच आहे। तर मला इथे पोहे करायचे आहेत आणि आमच्या सासूबाईंची सुद्धा भाऊबीज आहे, त्यांनीसुद्धा भावांना बोलवलं आहे। तर इकडे ताईंनी डाळ काढलेली आहे, तर डाळ भात लावायचा आहे आम्हाला। आणि इकडे गणू भाऊजी ताई काहीतरी बघत आहेत, तर हे आहे आमचं घर, ते तर तुम्हाला माहीतच आहे। आणि इकडे चाललेलं आहे माझं पोहे बनवायचं काम। तर मी तेल तर टाकून घेतलेलं आहे, पण पोहे चांगले होण्यासाठी मी आधी शेंगदाणे तळून घेणार आहे। तर इकडे आमची लाडूबाई आलेली आहे परू, तर ती कॅडबरी घेऊन आलेली आहे आणि मला म्हणते काकू मी कॅडबरी आणलेली आहे खायला, चॉकलेट पण दाखवती। तर त्यांना कोणी पैसे दिले होते माहीत नाही, आप्पांनी दिले ते का काकींनी, पण तिला म्हटलं व्हिडिओमध्ये हाय कर, तर ती हाय करत होती। खूप गोड आहे आमची परू। तर इकडे शेंगदाणे मी भाजून घेते तेलामध्ये, म्हणजे पोहे चांगले होतात। तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत, तर आता मला फोडणी द्यायची आहे पोह्यांना। तर ताई तोपर्यंत दुसरं काम करत आहेत। तर ताईंना म्हटलं की तोपर्यंत तुम्ही कुकर लावून घ्या, तर त्यांनी तर डाळ धुवून घेतलेली आहे आणि वरण भात लावत आहेत। आता वरण भात साठी कुकर लावून घेतलेलं आहे, तर त्या बघत आहेत की कुकर व्यवस्थित बसला आहे का, कारण की खूप मोठं कुकर आहे इथे। तर अजून माझं म्हणजे ताई वेगळं काम करत होत्या, मी पण करत होतो, कारण की दोघी पण आम्ही कामं आवरत होतो, तर आम्हाला जायची खूप घाई होती। तर इथे पोहे तयार होत आहेत आणि पोहेसुद्धा तयार झालेले आहेत। तर आता सगळ्यांना नाश्त्याला द्यायचं आहे। तर इकडे ओमकार आलेला आहे, ताईंना काहीतरी बोलतोय, तर त्यालासुद्धा नाश्ता करायचा आहे। तर ओमकार हा माझ्या मामाचा मुलगा आहे, तर तो सुद्धा आलेला आहे आमच्या घरी। आणि इकडे माझ्या ननंदबाईंची मुलगी तिकडे कुरकुरे खाती आहे, तर ननंदबाई म्हणताय तिला की इकडे ये, तर त्यांचं नाव आहे रागिनी। तर ते खूप छोटे आहेत, खूप छान बोलतात रागिनी। आणि तर त्या आलेल्या आहेत तिकडं मामांकडे, आणि आम्ही घेतलेला आहे नाश्त्याला वाढून सगळ्यांनी। ताई सगळ्यांना वाढत आहेत, आम्हालासुद्धा नाश्ता करायचा आहे आणि ननंदबाईंच्या घरी जायचं आहे। तर आमचा पुढील व्हिडिओ नक्की पहा।